भाजपमधील अनुभवी नेते असूनही सुधीर मुनगंटीवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. तेव्हापासून सुधीर भाऊ हे पक्ष नेतृत्वावर खप्पा मर्जी आहेत. ते जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त करतात. सभागृहातही सरकारला धारेवर धरण्यासारखे प्रश्न विचारतात. तर चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. दोघांमधील वाद अनेकदा विकोपाला गेलेला आहे. आता तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हा वाद माझ्या आटोक्याबाहेर गेल्याचं म्हटलंय. त्यातून मुनगंटीवार आणि जोरगेवार वाद किती विकोपाला गेलाय हे दिसून येत आहे. त्यामुळे आता थेट दिल्लीतून या वादावर तोडगा निघण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. या वादाचा महानगरपालिकेतही फटका. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोन समिती आणि महिला बालकल्याण समितीची निवडणूक पार पाडली. त्यात संख्याबळ अनुकूल असतानाही भाजपला जोरदार धक्का बसला. मुनगंटीवार जोरगेवार यांच्या वादामुळे भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार हेही मुनगंटीवार यांच्यावर चिडले. त्यांनी 17 समर्थक नगरसेवकांसह नागपूर गाठले. तेथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. दोघांमधील वादात रवींद्र चव्हाणही हतबल झालेले दिसत आहेत. चंद्रपुरातील वाद माझ्या आटोक्याबाहेर असून आता याचा निर्णय थेट दिल्लीतून घेतला जाईल असे संकेत चव्हाण यांनी दिले आहेत. निरीक्षक म्हणून जायला कोणीही तयार नाही. मुनगंटीवार आणि जोरगेवारमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यात मुनगंटीवार हे तब्बल 7 वेळा आमदार झालेले आहेत. ते भाजपमधील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे पक्षातील इतर कोणीही दोघांमधील वाद सोडवण्यासाठी पुढे येत नाहीयेत. तसेच चंद्रपुरात कोणताही नेता निरीक्षक म्हणून जाण्यास धजावत नाहीत. काही दिवसांपूर्वीच माजी राज्यमंत्री मदन येरावार यांची चंद्रपूर भाजपच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु त्यांनी निरीक्षक पदाचा राजीनामा दिलाय. मुनगंटीवार हे पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. त्यामुळे तेही वादात तोडगा काढू शकत नाही. त्यामुळे हा वाद थेट दिल्लीत जाणार आहे. किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध. किशोर जोरगेवार हे 2019ला चंद्रपूर मतदारसंघातनं अपक्ष निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2024ला ते भाजपमध्ये आले. तेव्हाही सुधीर मुनगंटीवार यांनी जोरगेवार यांच्या प्रवेशाला जाहीर विरोध केला होता. त्यानंतरही जोरगेवार यांचा भाजप प्रवेश झाला आणि ते चंद्रपूरमधून निवडून देखील आले. तेव्हापासून सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामध्ये वाद सुरू झाल्याचं बोललं जात आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातनं सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेचे उमेदवार होते. त्यांची इच्छा नसतानाही भाजपने त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते, परंतु त्यांचा मोठा पराभव झाला. परंतु विधानसभा निवडणुकीत ते विजयी झाले. असे असले तरी मंत्रिमंडळातनं त्यांना डावलण्यात आले आहेत. तेव्हापासून सुधीर मुनगंटीवार हे पक्षातील लोकांशी संघर्ष करत आहे. आता तर मुनगंटीवार जोरगेवार वाद थेट दिल्लीत जाणार आहे. म्हणजेच अमित शहा हेच यावर निर्णय घेणार आहेत. मुनगंटीवारांना पक्षाकडून साईडलाईन केले जात आहे. त्यामुळे दिल्लीचा निर्णय काय होतो त्यावर मुनगंटीवार यांचे पुढील राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे.